सीताराम कृष्ण हरी मित्रांनो, आपलं सगळं प्रॅक्टिस वगैरे झालेली आहे आणि आता आपला रविवार असल्यामुळं क्लासला जायचं आहे. तर आपली ही स्प्लेंडर परी उभी आहे. तर आपण आता क्लासच्या ठिकाणी पोचलेलो आहे. नंतर आपल्याला चोरलीला जायचं होतं, हे कारण होतं, त्यामुळे आपण चोरलीला चाललेलो आहे. तिकडून येताना हे प्रचार करणारी माणसं भेटली होती. मला असं वाटतं की असं मागं फिरण्यापेक्षा आहे ना, प्रचार करण्यापेक्षा भारतामध्ये तर कितीतरी उमेदवार आहे, त्यांच्यापैकी प्रत्येकाने एक एक जरी किल्ला जरी स्वच्छ केला ना, तरी भारतातले सगळे किल्ले स्वच्छ आणि समृद्ध होतील. तर आता मी आळंदीमध्ये पोचलेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर आपलं मेन नियोजन होतं तुळापूरला जायचं. तर आपलं नियोजन म्हटल्यावरती कसं एकदम खतरनाक आणि टॉपचंच. आणि राम महाराज सोबत म्हटल्यावरती मग काय विषयच नाही. राम महाराज म्हणले नदीचा व्ह्यू लय भारी दिसतोय, पटकन व्हिडिओ काढून घ्या. मी काय लगेच मस्तपैकी व्हिडिओ काढून घेतला आणि तुळापूरला आपण फायनली पोचलेलो आहे. आता ह्या भूमीवर जर पाय जरी डावला ना, तरी असं लगेच अंगावरती काटा येतोय, सोपं नाही. पाहू शकता प्रवेशद्वार. इथे गेल्यानंतर असं वाटतंय भाजी मंडईच आखी आता तिथं आणली का काय. आणि दर्शन करायचं म्हणलं तर गर्दी एवढी गर्दी का बोलायचं कामच नाही. 1 तास 100%. आणि आता मग काय आम्ही दर्शन करून घेतलं. त्याच्यानंतर संगमेश्वरच्या मंदिरामध्ये गेलो दर्शन करायला. तर पाहू शकता तुम्ही दर्शन एक नंबर. आतमध्ये गारा हवा, AC नाही, काय नाही, फॅन बंद आहे, पण एवढं थंड का बोलायचं कामच नाही. तर राम महाराज म्हणले चला मस्त त्रिवेणी संगमावरती व्हिडिओ काढून घेऊ. म्हणलं व्हिडिओ 17 म्हणल्यावर काढावाच लागतो. आणि इथं ही माणसं अशी बसली होती का मस्तपैकी हवेचा आनंद घेत बसली होती. तर राम महाराजांना म्हणलं राम महाराज चला आपण मस्तपैकी हातपाय धुवून घेऊया. राम महाराज मग वेळ काय लावायचा, मस्तपैकी हातपाय धुवून बिवून घेतले. तर राम महाराजांना म्हणलं महाराज व्हिडिओ काढून बघू. म्हणलं कसा येतोय काय येतोय नाही का. मग स्टिकला काय फोन लावला आणि दुरडाच करून टाकला डायरेक्ट. सोपा विषय नाही. मग काय मस्त पोझिशन देऊन मस्तपैकी व्हिडिओ शूट करून घेतला. सोपं नाही, नाद करते काय. मग काय राम महाराजांना म्हणलं राम महाराज मा पण जरा शूट करा म्हणलं. राम महाराजांनी मस्तपैकी व्हिडिओ शूट केले आहे, पाहू शकता तुम्ही. तर कसा काय काढलाय नक्की कमेंटमध्ये सांगा. मग नंतर मस्तपैकी आम्ही शिवकालीन गणपतीचं मंदिर आहे, तर तुम्ही पाहू शकता का त्याच्यामध्ये. तर बघा तुम्ही इथं मूर्ती दाखवतोय मी, एवढी सुंदर मूर्ती आहे ना का मनाला सुद्धा मोहून टाकते. तर मग काय इथं राम महाराजांना काय व्हिडिओ काढून थकून गेले ते. तर राम महाराजांना म्हणलं राम महाराज चला इकडे या, म्हटलं तुमचा व्हिडिओ मी काढतो. मग काय राम महाराज मस्तपैकी चालत आले आणि मध्येच थांबले. म्हणलं काय झालं, तर कुत्रा आलं पुढं. अरे बापरे म्हणलं. मग महाराजांना म्हणलं महाराज मंदिर कसं काय. महाराज म्हणले एकच नंबर. आणि व्हिडिओचा तर नादच नाही. व्हिडिओ म्हणजे आपला कसं आहे 1 नंबर विषय असतो. आता तिथं पाया पडा गेल्यानंतर एक बारका मुलगा होता, तो म्हणला मला नंदी संग खेळायचं. आता म्हणलं आता काय करावं नंदीसोबत, कसं काय खेळावं बाबा. मग आम्ही काय गेलो मस्तपैकी आज दर्शनाला. दर्शन केलं. तुम्ही पाहू शकता एक शंकराची पिंड इतकी भारी का एकच नंबर. मग राम महाराज म्हणले बाहेर आल्यावरती मस्तपैकी इथून व्ह्यू चांगला दिसतोय. म्हटलं आखा पूर्ण नाही का. तर म्हटलं मग राम महाराज विषय काहीच नाही. म्हणलं मग कायला वेळ लावायचा विनाकारण डायरेक्ट मग मस्तपैकी व्हिडिओ काढून घेतला. व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंटमध्ये सांगा, विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मग आता हे मस्तपैकी वातावरण पाहिलं. हे वातावरण पाहिल्यावर पोट काय नको म्हणायला लागलं. राम महाराजांना म्हणलं राम महाराज काहीतरी आपल्याला खायला घ्यावाच लागते. मग काय तिथं मस्तपैकी आजी एक अननस कापत होत्या. आजीला म्हणलं आजी अननस आम्हाला थोडा द्या. तर थोडा म्हणलं का आम्ही काय फुकट घेणार नव्हतो म्हणा, एकच घेणार होतो. मग तिथून काय आजींकडून मस्तपैकी अननस घेतला आणि बसलो तिथंच बाजूला खायला. आणि मग काय राम महाराजांनी मी 1 नंबर मस्तपैकी आम्ही भारी चालून दिली. आणि तिथंच खाता पाठीमागं खारुताई मस्तपैकी होत होते. 1 आणि 2 नव्हत्या, मस्तपैकी 5-6 होते इकडून तिकडून. त्याच्यामुळे त्या काही व्हिडिओमध्ये दिसना झाल्या, पण जाऊन ते 2-4 दिसतात. ते लयच गोष्ट आपल्यासाठी मोठी. तर राम महाराज म्हणले आपल्याला लई टाईम झालाय. तर राम महाराजांना म्हणलं राम महाराज इथला व्ह्यू जरा चांगलाच दिसतोय. म्हणलं थोडाफार व्हिडिओ काढून बघा कसा दिसतोय. तर राम महाराज म्हणजे विषयच नाही, आपण व्हिडिओ काढणार म्हणलं नादच नाही. तर आपल्या मेन संभाजी महाराजांची जी समाधी महाराज म्हणले त्याचा व्हिडिओ काढून घेऊ आपण. तर मस्तपैकी त्याचा आपण व्हिडिओ काढून घेतलेला आहे. आणि व्हिडिओ काढून घेतल्यानंतर म्हणलं आता महाराज टाईम झाला, म्हटलं आपलं निघायला लागेल. तर आपण मस्तपैकी कमानीच्या बाहेर येऊन राम महाराज आणि मी आपल्या आळंदीच्या दिशेकडे निघालेलो आहोत. मग काय बाहेर आल्यानंतर आपली गाडी मस्तपैकी स्प्लेंडर पार्किंगला लावली होती, काढली.
आणि राम महाराजांना म्हणलं आता घ्या राम राम काय नाही का. तर राम महाराज म्हणले राम राम काय घ्यायचं, मी तर बसलोय गाडीवर. म्हणलं आता जाऊ दे राम महाराज, तुम्हाला काय आता एवढं कळायचं नाही. राम महाराजांना म्हणलं राम महाराज येताना काय आपलं ते ब्लॉगर नाही का आपल्या ते व्हिडिओमध्ये घेतात गाडी चालवताना, तसं घ्या म्हणलं. राम महाराज म्हणले लगेच हे काय. मग संध्याकाळी बसलो आळंदीमध्ये गेलो, मस्तपैकी चहा घेतला आणि बघू शकतो नाही ऐका मग काय माऊली टी म्हणल्यावर डायरेक्ट एनर्जीच असते. मग संध्याकाळी टाईम झाला होता. मग काय आपले बारकाले पोरं मस्तपैकी शेकोटी करून बसले होते. मग गेलो मस्तपैकी शेकलो विकलो आणि मग काय आपला मधुकरीचा टाईम झाला. मधुकरी म्हणजे आपली माऊलींची परंपरा, जी की त्यांच्या याच्यावरती आज हजारो जे वारकरी मुलं आहेत त्यांना जी खाण्याची सोय असते ती होते. त्यानंतर मग मस्तपैकी मधुकरी आणली, 2 चपात्या 1 भाकर आणि कालवण काय बोलायचंच नाही, 1 नंबरच होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाजराचा हलवा. हा नादच नाही. मग काय गाजराचा हलवा म्हणल्यावर मग काय दाबूनच जेवण केलं. मग काय जेवण असं झालं का बोलायचंच नाही. मग आता जेवण एवढं दाबून झालं म्हणल्यावर झोप पण कसं दाबूनच पाहिजे. तर आपला ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय शंभूराय.